वर आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने जी काही अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना आणली, या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी आहेत आणि या योजनेमुळे 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिल खराब होणार आहे। सरकारने असं म्हटलं की मुद्दल सरकार देणार आणि व्याज मात्र बँकांनी राईट ऑफ करायचं सोडून द्यायचं, अशा पद्धतीचे निर्देश सरकारने दिलेले आहेत। पण बँका मात्र वरचे पैसे भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावत आहे। आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही म्हटलं होतं की 2 लाखापर्यंत आम्ही सरसकट कर्जमाफी देऊ, तर जो दिलेला शब्द तुम्ही पाळला पाहिजे। आता वरचं व्याज बँका राईट ऑफ करणार म्हणजे सोडून देणार, म्हणजे त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये समझोता हा शब्द येणार आणि त्याचं सिबिल खराब होणार, म्हणजे त्या शेतकऱ्याला एज्युकेशन लोन घेता येणार नाही, त्याला व्यापारी लोन घेता येणार नाही, पीक कर्जाशिवाय त्या शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचं लोन घेता येणार नाही। मग तुम्हाला कर्जमाफी करायची होती का शेतकऱ्यांचं सिबिल खराब करून शेतकऱ्यांचं मार्केटमधलं क्रेडिट संपून टाकायचं होतं, शेतकऱ्यांची पत संपून टाकायची होती? छुपा अजेंडा सरकारने याच्या पाठीमागे केलेला आहे। 16 लाख कोटींचं केंद्र सरकारने उद्योगपतींचं कर्ज माफ केलं, तेव्हा हा निकष का नाही लावला? आता शेतकऱ्यांसाठी हा निकष का लावला? आणि शेतकऱ्यांना पैसे द्यायचे असले तर तुम्ही तिजोरीत पैसा नाही असं म्हणता, तिजोरीत खणखणाट आहे असं म्हणता। मग तिजोरीत खणखणाट आहे तर पुढचे 4 वर्ष 3 वर्ष एकाही आमदारांनी पगार घेऊ नये, त्यांनी सरकारी कुठलाही खर्च त्याच्यावर आमदारांवर करू नका, मंत्र्यांवर करू नका। कशाला खर्च करता? माजी आमदारांचे पगार थांबवा ना काही काळ, कलेक्टर आणि सचिवांचे पगार थांबवा काही काळ, अर्ध्या पगारावर आणा, 25% पगारावर आणा सुपर क्लास 1 अधिकाऱ्यांना। चाललंय काय? म्हणजे तिजोरीत पैसा नाही म्हणून शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची नाही, मग 1 लाख कोटीचा शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी तुमच्याकडे पैसा आला कुठून? हाही खऱ्या अर्थानं प्रश्न आहे। कुणी शक्तीपीठ महामार्ग मागितला होता का? मोर्चा निघाला होता का? कुणी मागणी केली होती? कुणी उपोषणाला बसलं होतं? अरे जे शेतकऱ्यांनी मागितलंय ते तुम्ही द्यायला तयार नाही आणि बळजबरी शक्तीपीठ महामार्ग आमच्या मस्तकी मारताय। शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून 1 लाख कोटीचा तो शक्तीपीठ महामार्ग आहे, तो होईपर्यंत तो 1.5 लाख 2 लाख कोटीपर्यंत जाईल। त्याच्यात 50% रकमेवर डल्ला हाणायचा आणि ती रक्कम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निधी म्हणून वापरायची, पैसे वाटायचे, असा याच्या पाठीमागचा अजेंडा आहे सरकारमधल्या लोकांचा। हे प्रोजेक्ट काय सामान्य लोकांच्या भल्यासाठी थोडीच असतात। हे प्रोजेक्ट सत्ताधारी पक्षाच्या लोकांना फंड उभा करण्याचं एक साधन आहे, त्याच्यातनं पैसा हाणता येतो, तो कोणाच्या लक्षात येत नाही। म्हणजे सामान्य माणसाच्या खिशावर दरोडा घालण्याचं काम हे सरकार त्या ठिकाणी करत आहे। आमचं म्हणणं आहे शक्तीपीठ महामार्ग थांबवा, समृद्धी महामार्ग झाला। मुंबईला जायचं आमचं 2 तासाचं अंतर कमी झालं, 11 तास लागत होते 9 तासात आम्ही जातो, 10 तास लागत होते 8 तासात जातो, 7 तासात जातो, इतकंच झालं ना। शेतकऱ्यांचं एक्सपोर्ट किती वाढलं, शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, शेतकऱ्यांचा शेतमाल किती निर्यात होतो, कोणत्या बंदरावर आमचा शेतमाल चालला? अजिबात नाही। एका बाजूला सोयाबीनमध्ये लुटायचं, कापसात लुटायचं, बोगस बियाणं मार्केटमध्ये आणायचं। तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून बोगस कंपन्या काम करत आहेत, बोगस सीड्स कंपन्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत बाउंड्री असल्यामुळे। आणि पीजीआर नावाचा जो ॲटम आहे, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, म्हणजे पिकाच्या वाढीसाठी जे जैविक टॉनिक असतं त्यात पाणी विकलं जातं। हिंगोली जिल्ह्यात 750 कंपन्या आहेत, तुमच्या जिल्ह्यात सुद्धा 700-800 कंपन्या आहेत। या बोगस कंपन्या कुणाच्या आशीर्वादाने चालत आहेत? या सीड्स कंपन्यांकडून आणि या पेस्टिसाइड कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये फंड घेतला जातो, हप्ते घेतले जातात आणि शेकडो कोटींची उलाढाल कृषी खात्यामार्फत केली जाते आणि यांना अभय दिलं जातं। म्हणून आमचं म्हणणं आहे की 1966चा जो सीड ॲक्ट आहे त्या सीड ॲक्टमध्ये बदल करा आणि कठोर शिक्षेची तरतूद करा। ज्यांनी बोगस बियाणं शेतकऱ्याला विकलं त्याला जन्मठेपेची शिक्षा लागली पाहिजे, त्याची धिंड निघाली पाहिजे मार्केटमधून, कारण त्यांनी सामान्य माणसाच्या जीवनाशी खेळ करण्याचं काम केलेलं आहे। हे सगळं चाललं कसं? एका सिनेमातला डायलॉग आहे, जर पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही, सरकारने ठरवलं तर बोगस बियाणाचा एकही दाणा मार्केटमध्ये येऊ शकत नाही। पण सरकारचं या कंपन्यांना अभय आहे, सरकारमधल्या लोकांचं अभय आहे। मी पुढच्या आठवड्यामध्ये कोणते कृषी विभागाचे राज्य पातळीपासून खालच्या पातळीपर्यंत कोणत्या अधिकाऱ्यांचे किती हप्ते ठरलेले आहेत हे मी पुराव्यासहित सांगणार आहे। पुण्यात येऊन दाखवतो गंमत त्यांना काय आहे ते। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या पुत्रांची ताकद काय एकदा दाखवून देऊ।
जसं दिल्लीमध्ये आमच्या जेनझीनी विद्यार्थ्यांनी हिटलरशाही करणाऱ्या केंद्र सरकारला झुकवलं, रोज रात्री 1:30-2 वाजता यांना व्हिडिओ करावे लागतात, तसं शेतकरी पुत्रांची ताकद काय असते हे आम्ही यांना दाखवून देऊ. या सरकारला सुद्धा झुकायला आम्ही भाग पाडू. आमची मागणी एकच आहे की येणाऱ्या काळामध्ये सोयाबीनला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे, कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे, ऊसाची एक रकमी FRP आणि त्याच्यात वरतून 500 रुपये अजून दुसरा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. त्याचबरोबरीने दुधाचे दर वाढले पाहिजे, कांद्याचा प्रश्न सुटला पाहिजे. या सगळ्या विविध पिकांच्या शेतकऱ्यांसाठी एक व्यापक जनआंदोलन या महाराष्ट्रामध्ये कसं उभं राहील या दृष्टीनं आमचा सगळा हा दौरा सुरू आहे. आम्ही वेगळ्या शेतकरी नेत्यांशी बोलतोय, चळवळीतल्या कार्यकर्त्यांशी बोलतोय, तरुणांशी बोलतोय. निश्चितपणे प्रचंड राग शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. एका विद्यार्थिनीने, अतिशय छोट्या विद्यार्थिनीने मोदींना शिव्या घातल्या, तर मोदींनी रात्री 2 वाजता व्हिडिओ केला. आपण सगळ्यात जास्त शिव्या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला तर शेतकरी घालतायत. फक्त शेतकऱ्यांकडे सोशल मीडिया नसल्यामुळे ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. शेतकऱ्याच्या बायका सगळ्यात जास्त शिव्या घालतात यांना. यांच्यापर्यंत जर तुम्ही कॅमेरा घेऊन गेले तुमचे मीडियाचे, तर सगळ्यात जास्त घाणेरड्या शिव्या यांना पडतील. त्या शिव्यांचं आम्ही समर्थन करत नाही. पण महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्याच्या उंबरठ्यावर आहे, अडचणीत आहे. किंबहुना रोज 10 ते 15 शेतकरी आत्महत्या करतात, पण या सरकारला जाग यायला तयार नाही. म्हणून आमचं म्हणणं आहे की आता ठोकाठोकीचं आंदोलन हाती घ्यावं लागणार आहे. यांनी बऱ्या बोल्यानं या कर्जमाफीमध्ये सुधारणा केल्या तर ठीक आहे. आम्ही काय मागतोय? ठीक आहे, आम्ही म्हणत होतो सरसकट कर्जमाफी करा. तुम्ही म्हटलं आम्ही 2 लाखापर्यंत करतो. आम्ही तेही कसं बसं आळेबळे ॲग्री केलं. पण ते तुम्ही पूर्ण करा ना. समजा माझ्याकडे 1.5 लाख रुपयाचं कर्ज आहे बँकेचं, तर 1.5 लाख सरकारने भरावे ना. सरकार म्हणतं आम्ही 70,000 भरणार, वरचे पैसे बँका OTS मध्ये सोडून देणार. मग आमचं सिबिल खराब झाल्यावर आम्हाला एज्युकेशन लोन मिळणार नाही, बाकी इतर लोन मिळणार नाही. म्हणून आमचं म्हणणं आहे की पूर्ण पैसे सरकारने भरावेत. आणि तिन्ही कर्जमाफीतून जे लोक सुटले, एक पवार साहेबाच्या काळातली कर्जमाफी, एक फडणवीस साहेबाच्या काळातली कर्जमाफी, एक उद्धव साहेबाच्या काळातली कर्जमाफी, तिन्ही कर्जमाफीतून सुटलेल्या लोकांना या कर्जमाफीमध्ये समाविष्ट करा. ITR भरणारे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ द्या. मयत शेतकरी जे आहेत त्यांच्या वारसांना कर्जमाफीचा लाभ द्या. ही पण आमची मागणी आहे. आणि रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 नाही तर 2 लाख रुपयाचं प्रोत्साहन अनुदान द्या. त्यांनी रेग्युलर कर्ज भरून चूक केलेली नाही, ही आमची मागणी आहे. आणि याच्यासाठी आमचा लढा उभा राहणार आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत लढाई थांबणार नाही. सरकारच्या बुडाखाली आग लावू, सरकारमधल्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरता येणार नाही, अशा पद्धतीचं शेतकऱ्यांचं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये असणार आहे. नाही, याच्यामध्ये तालुका कृषी अधिकारी आहेत, जिल्हा कृषी अधिकारी आहेत, कृषी आयुक्त आहेत, कृषी सचिव आहेत, कृषी मंत्री आहेत. हे सगळ्या लोकांचे हप्ते ठरलेले आहेत ना. याच्यामध्ये सीड्स कंपन्याकडून हे हप्ते बांधून घेतात. यांचं ठरलेलं आहे. प्रति बॅग प्रमाणे पैसे घेतात. हे समजा एखाद्या सीड्स कंपनीचं बोगस बियाणं निघालं तर शेतकऱ्यांना कंपन्सेशन देऊ नका, आम्ही तुम्हाला कारवाई करणार नाही तुमच्यावर, तुम्ही आमचे पैसे आणून द्या प्रति बॅग प्रमाणे. मग एखादी कंपनी जर 50 लाख बॅग विकत असेल, 70 लाख बॅग विकत असेल, तर त्याच्याप्रमाणे त्यांचे पैसे ठरलेले असतात. ते सगळं आम्हाला यांचे रेट पण माहीत आहे ना. आणि कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहे हे पण आम्हाला माहीत आहे. राज्य सरकारमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जर बोगस बियाणं विकलं जाते ते सहज थोडी विकलं जाते. सरकारमधल्या कृषी खात्याच्या लोकांनी मारल्यासारखं करायचं, कंपन्यांनी रडल्यासारखं करायचं, शेतकऱ्याच्या वाट्यावर काहीच येत नाही. आणि जेवढे पैसे तुम्ही घेताय आता हप्त्याच्या माध्यमातून ते घेऊ नका, शेतकऱ्यांना कंपन्सेशन द्यायला लावा. हे बघा, राजकारणात येऊन श्रीमंत होण्याचे जे काही सत्ताधारी लोकांचे किंवा प्रस्थापित लोकांचे जे मार्ग आहेत त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे की रस्त्याचा कॉन्ट्रॅक्ट घेणे. त्यात किती पैसे आणले समजतच नाही ना. तसं शक्तीपीठमध्ये तुम्ही काय वापरलं, किती वापरलं, कसं केलं, कोण विचारणार आहे त्यांना? मग गरज काय त्याची? तिथे काही ट्रॅफिक जाम होतं या रस्त्यावर? अजिबात नाही. माझं म्हणणं आहे की सरकारच्या तिजोरीत पैसा नाही तर जे प्रकल्प आवश्यक नाही ते प्रकल्प सरकारने थांबवले पाहिजे आणि महाराष्ट्रातला शेतकरी जगवला पाहिजे. आज कामगार अडचणीत आहे, शेतकरी अडचणीत आहे, कंत्राटी कर्मचारी अडचणीत आहे. हे सगळे लोक अडचणीत आहे, यांना जगवा ना. जी लोक कष्ट करतात, श्रम करतात, त्यांच्या श्रमाचं मोल मिळालं पाहिजे की नाही मिळालं पाहिजे? आईत खाऊनच्या औलादी मजा मारतायत आणि गावगाड्यातला शेतकरी आत्महत्या करतोय.
लाज वाटली पाहिजे सरकारमधल्या लोकांना. अरे तुमच्यापेक्षा इंग्रज पुरले अशी म्हणायची वेळ आमच्यावर आणू नका. इंग्रज तरी शिक्षा करताना शिस्तीत करत होते, हे आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस करतात. आता हे आमचे गजानन कावरखे मराठवाड्याचे अध्यक्ष आहेत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे, यांना तडीपारीची नोटीस दिली. 1 वर्षासाठी तडीपार, आंदोलनं करता म्हणून, तुमच्यावर गुन्हे दाखल आहेत म्हणून. अरे आम्ही सामान्य माणसासाठी आंदोलनं करतो, आम्ही रस्ता रोको करतो, आम्ही उपोषण करतो. मग सामान्य माणसाच्या बाबतीत आवाज उठवायचा नाही का? आम्ही तर तडीपारीला घाबरत नाही, पण ज्यांच्यावर बलात्काराचे गुन्हे आहेत ते मंत्र्यांच्या बाजूला येऊन बसतात, ज्यांच्यावर खंडणीचे गुन्हे आहेत ते मंत्र्यांच्या बाजूला येऊन बसतात, त्यांना तुम्ही मोठी मोठी पदं देता, तिथं तडीपारी नाही होत. पण दुर्दैव असं आहे की पोलीस खात्यातले पण काही अधिकारी हे सत्ताधारी लोकांचे चमचे झालेले आहेत. स्वतःच्या पोस्टिंग टिकवण्यासाठी, बदल्या हव्या तशा मिळण्यासाठी हे लोक सत्ताधारी आमदार खासदारांचे पाय चाटतात आणि तशा पद्धतीने ते म्हणतील तशा कारवाया करतात. गजानन कावरखेवर एकही केस भांडणाची, चुकीची, बलात्काराची, दरोड्याची नाही आहे. ज्या काही केसेस आहेत त्या आंदोलनाच्या आहेत. मग चळवळीतली माणसं टिकली पाहिजे का नाही टिकली पाहिजे? दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर तुम्ही 307 सारखे गुन्हे दाखल केले, त्यांना शब्द दिला की आम्ही पोलीस कारवाई करणार नाही, आणि आता मात्र त्यांना शोधून शोधून पोलीस त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणतायत. हे चालणार नाही. दिल्लीतल्या विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे सुद्धा मागे घेतले पाहिजे. आणि आमच्या कार्यकर्त्यांवर ज्या तुम्ही तडीपारीच्या नोटिसा दिल्या, तडीपाऱ्या काढल्या, त्या जर तुम्ही मागे घेतल्या नाही तर तुम्हाला दणका दाखवून देऊ आमचा काय असतो. कुत्र्याला दगड मारलं तर कुत्रं दगडाला डसतंय, पण वाघाला दगड मारला तर वाघ दगडाला डसत नाही. ज्यांनी दगड मारायला लावला त्याचं नड धरतो. तसं ज्या लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांवर तडीपारीच्या कारवाया करण्याचा त्या ठिकाणी छंद बांधलेला आहे, सुपारी घेतलेली आहे, त्या नेत्यांच्या खुर्च्या उद्ध्वस्त करू, त्यांच्या घरासमोर जाऊन बसू. आम्ही सोडणार नाही यांना. हे सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत ना, नाही त्या भागातले सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत. आता यांच्या भागात ते आमदार आहेत तानाजीराव मुटकुळे भाजपचे, त्यांनी यांची तडीपारी घडून आणली. आम्हाला सांगितलं ना अधिकाऱ्यांनी, तुमच्या औलादी मजा मारतायत आणि गावगाड्यातला शेतकरी आत्महत्या करतोय. लाज वाटली पाहिजे सरकारमधल्या लोकांना. अरे तुमच्यापेक्षा इंग्रज पुरले अशी म्हणायची वेळ आमच्यावर आणू नका. इंग्रज तरी शिक्षा करताना शिस्तीत करत होते, हे आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस करतात. आता हे आमचे गजानन कावरखे मराठवाड्याचे अध्यक्ष आहेत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे, यांना तडीपारीची नोटीस दिली. 1 वर्षासाठी तडीपार, आंदोलनं करता म्हणून, तुमच्यावर गुन्हे दाखल आहेत म्हणून. अरे आम्ही सामान्य माणसासाठी आंदोलनं करतो, आम्ही रस्ता रोको करतो, आम्ही उपोषण करतो. मग सामान्य माणसाच्या बाबतीत आवाज उठवायचा नाही का? आम्ही तर तडीपारीला घाबरत नाही, पण ज्यांच्यावर बलात्काराचे गुन्हे आहेत ते मंत्र्यांच्या बाजूला येऊन बसतात, ज्यांच्यावर खंडणीचे गुन्हे आहेत ते मंत्र्यांच्या बाजूला येऊन बसतात, त्यांना तुम्ही मोठी मोठी पदं देता, तिथं तडीपारी नाही होत. पण दुर्दैव असं आहे की पोलीस खात्यातले पण काही अधिकारी हे सत्ताधारी लोकांचे चमचे झालेले आहेत. स्वतःच्या पोस्टिंग टिकवण्यासाठी, बदल्या हव्या तशा मिळण्यासाठी हे लोक सत्ताधारी आमदार खासदारांचे पाय चाटतात आणि तशा पद्धतीने ते म्हणतील तशा कारवाया करतात. गजानन कावरखेवर एकही केस भांडणाची, चुकीची, बलात्काराची, दरोड्याची नाही आहे. ज्या काही केसेस आहेत त्या आंदोलनाच्या आहेत. मग चळवळीतली माणसं टिकली पाहिजे का नाही टिकली पाहिजे? दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर तुम्ही 307 सारखे गुन्हे दाखल केले, त्यांना शब्द दिला की आम्ही पोलीस कारवाई करणार नाही, आणि आता मात्र त्यांना शोधून शोधून पोलीस त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणतायत. हे चालणार नाही. दिल्लीतल्या विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे सुद्धा मागे घेतले पाहिजे. आणि आमच्या कार्यकर्त्यांवर ज्या तुम्ही तडीपारीच्या नोटिसा दिल्या, तडीपाऱ्या काढल्या, त्या जर तुम्ही मागे घेतल्या नाही तर तुम्हाला दणका दाखवून देऊ आमचा काय असतो. कुत्र्याला दगड मारलं तर कुत्रं दगडाला डसतंय, पण वाघाला दगड मारला तर वाघ दगडाला डसत नाही. ज्यांनी दगड मारायला लावला त्याचं नड धरतो. तसं ज्या लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांवर तडीपारीच्या कारवाया करण्याचा त्या ठिकाणी छंद बांधलेला आहे, सुपारी घेतलेली आहे, त्या नेत्यांच्या खुर्च्या उद्ध्वस्त करू, त्यांच्या घरासमोर जाऊन बसू. आम्ही सोडणार नाही यांना. हे सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत ना, नाही त्या भागातले सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत. आता यांच्या भागात ते आमदार आहेत तानाजीराव मुटकुळे भाजपचे, त्यांनी यांची तडीपारी घडून आणली. आम्हाला सांगितलं ना अधिकाऱ्यांनी. आमच्या भागात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आहेत, सत्तेचा दुरुपयोग करून आमच्या जिल्हाध्यक्षाला 9 जिल्ह्यातून तडीपार केलं. डॉक्टर ज्ञानेश्वर टालेला 9 जिल्ह्यातून.
का तर आम्ही त्यांच्या विरोधात बोलतो, त्यांच्यावर प्रश्न विचारतो, तुम्ही काय केलं असं विचारतो, म्हणून ही दादागिरी चालणार नाही. काही झालं हे बघा, तुम्ही काय आयुष्यभर सत्तेत नाही आहे. नरेंद्र मोदींच्या विरोधात व्हिडिओ टाकायची हिंमत कोणी करत नव्हतं. विद्यार्थ्यांनी त्यांना केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घ्यायला भाग पाडलं. ते चुकीचं आहे हो. कसं आहे, चळवळी करणारे जे लोक असतात ना, त्यांच्यावर कायम असे आरोप होत असतात. आम्ही पण एखादी निवडणूक लढली, रस्त्यावर उतरलो की विरोधक काय म्हणतात, हां यांना कुणीतरी उभं केलेलं आहे. अरे मग काय, आम्ही आयुष्यात उभंच राहायचं नाही का? आम्ही निवडणुकात लढायचं नाही का? मी पण आता बुलढाण्यातून लोकसभा लढलो, टफ फाईट दिली, तगडी फाईट दिली अपक्ष असून. विरोधी पक्षाचे लोक काय म्हणतात, हां यांना कुणीतरी उभं केलं. अरे छोट्या हो, मग आम्ही जिंदगीत निवडणुकात लढायची नाही का? आम्ही उतरायचंच नाही का मैदानामध्ये? नवं नेतृत्वच पुढे येऊ द्यायचं नाही का? या ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ज्यांना भीती वाटते तरुणांची, तरुण नेतृत्व पुढे येऊ नये. प्रस्थापित लोक वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांची युनियन आहे. आमच्यासारख्या सामान्य घरातले पोरं नेते म्हणून पुढे आले नाही पाहिजे, अशी भावना या प्रस्थापित नेत्यांची आहे. यांच्या खुर्च्या उद्ध्वस्त करू. नांदेड जिल्ह्यात लेंडी प्रकल्प आहे, जवळपास 36 वर्षापासून ते रखडलेलं आहे आणि गतवर्षी कुठली सूचना न देता गळभरण करण्यात आली, ज्यामध्ये 13 गावं पाण्याखाली गेले, 7 लोकांचा मृत्यू झाला आहे, हजारो जनावरं दगावली. तरीसुद्धा त्याची नुकसान भरपाई जी आहे ते शेतकऱ्यांना, तिथल्या नागरिकांना मिळाली नाही. आणि जवळपास 13 गावातल्या शेतकऱ्यांनी हजारो हेक्टर जमीन त्या तलावासाठी दिली. शासन नियम सांगते की कुठलाही प्रकल्प 33 वर्ष जर रखडला तर तो पुन्हा एकदा डिस्ट्रॉय करण्यात यावा, पण त्याची नियमावली इथं पाळल्या जाते. 36 वर्ष पूर्ण. ज्या उद्देशासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी दिल्या जातात, तो विशिष्ट कालावधीमध्ये तो प्रकल्प झाला नाही तर त्या जमिनी परत दिल्या पाहिजे, हा सरकारचा नियम आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं जर शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी क्रांतिकारी शेतकरी संघटना खंबीरपणे उभी आहे. प्रसंगी त्यांच्यासोबत आंदोलनात आम्ही सगळ्यात पुढे उभे राहू. आणि उद्या जर सरकारने पोलिसाच्या माध्यमातून गोळ्या घालायचा प्रयत्न केला तर पहिली गोळी झेरायला आमचे क्रांतिकारीचे मावळे तयार असतील. ज्या शेतकऱ्यांवर अन्याय होतोय त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीर आहोत, त्यांनी घाबरण्याचं काही कारण नाही. हाही एक प्रकल्प आहे. आणि तुमच्या हिमायतनगरमधला ते कामेरी गाव वगैरे, तो कामारी तिकडचाही तो कोणता प्रकल्प आहे, त्याही भागामध्ये जवळपास 50-55 गावातला त्या प्रकल्पाला विरोध आहे. पण त्या भागातले सत्ताधारी पक्षाचे जे आमदार आहेत ते जबरदस्तीनं तो प्रकल्प त्या ठिकाणी ठेवू पाहतायत, मस्तकी मारतायत, चालू देणार नाही. शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय 1 इंच जमीन जरी तुम्ही प्रकल्पासाठी किंवा महामार्गासाठी घेण्याचा प्रयत्न केला तर रक्ताचे पाट वाहतील, पण 1 इंच जमीन आम्ही जबरदस्ती घेऊ देणार नाही. आम्ही लेकरापेक्षाही जास्त जीव त्या जमिनीला लावतो. तुमची दादागिरी आम्ही चालू देणार नाही. ही लोकशाही आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं ही भूमी आहे. या भूमीमध्ये अन्याय अत्याचार जर कोण करत असेल तर आम्ही हे चालू देणार नाही. प्रसंगी फासावर जायची वेळ आली तरी चालेल, पण लढाई जारी रहेगी. या प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. नाशिकच्या कुंभमेळ्याला हजारो कोटीचा निधी आलाय, तरी पूर्ण नाशिक जे आहे ते खड्ड्यामध्ये गेलेले आहेत. 5 जणांचा तिथं मृत्यू झालेला आहे मॅनहोल मध्ये पडून. मी मगाही सांगितलं, आत्ताही सांगतो की ज्या गोष्टीसाठी हा सगळा निधी येतो त्याचा खर्च तितका होतो का? कुणी कुणी कुंभमेळ्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट घेतले त्याची यादी आमच्याकडे आहे ना, आम्हाला माहीत आहे ते कोणत्या कोणत्या लोकांना तुम्ही कुंभमेळ्यामध्ये कशा कशाचे कॉन्ट्रॅक्ट दिले, तेही आम्ही आता समोर आणू लवकरच. मग ज्या गोष्टीसाठी तुम्हाला निधी दिला त्या गोष्टीसाठी जर त्याची अंमलबजावणी होत नसेल, ते वापरले जात नसेल, तोही भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढू. आता बघा, आता लोकांमध्ये आंदोलन करण्याचा कॉन्फिडन्स आला आहे की विद्यार्थी जर केंद्र सरकारला झुकू शकतात तर भीती निघून गेली आहे. पहिले लोक काय म्हणायचे, आंदोलन करके कुछ होता नाही, रस्त्यावर येऊन काही होत नाही. अरे आम्ही त्यांना सांगायचो की होणार, आज नाही झालं तर उद्या होईल. मी तुम्हाला सांगतो, कुंभमेळ्यामध्ये जो पैसा सरकारकडनं आला त्याच्या रुपयाचा हिशोब आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यात जर भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये झाला तर तिथे जाऊन आम्ही आंदोलन करू. भ्रष्टाचाराचे काही आहेत का तुमच्याकडे इनपुट वगैरे? घेऊ ना आम्ही. आता कुणी कुणी कॉन्ट्रॅक्ट घेतले त्याच्या बाबतीतली माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे. कुंभमेळ्यातले वेगवेगळे कंत्राट कोणत्या कोणत्या आमदारांना कसे कसे दिलेत त्याची माहिती आमच्याकडे आहे, तेही आम्ही लवकर उघड आणू. जसं पुण्यामध्ये त्या सीड्स कंपन्यांचा भ्रष्टाचार आम्ही नावासहित अधिकाऱ्यांच्या सांगणार आहे, तसं कुंभमेळ्याच्या बाबतीतही बरंचसं मटेरियल आता आमच्याकडे आलं आहे. उर्वरित मटेरियल येईल तेव्हा 100% त्याची आम्ही पंचनामा करून चिरफाड करू. फडणवीस हे मुख्य प्रधानमंत्री होणार असे त्याचे काका बनले होते महाराष्ट्रात, काय वाटतं तुम्ही, होतील का? माझं म्हणणं आहे की फडणवीस साहेब पंतप्रधान झाले, मराठी माणूस आहे,
तर त्याच्याबद्दल आपल्याला अभिमानाचं आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही. महाराष्ट्रातला कोणताही माणूस, मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर आनंदाची बाब आहे, पण महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे अशी आमची भावना आहे. कुणी सत्तेत गेलं तर आम्हाला त्याचं स्वैरसूतक नाही, पण आमच्या गावगाड्यातल्या सामान्य शेतकऱ्याचे फाशाकडे जाणारी पावलं थांबवली पाहिजे आणि आम्हाला सुखानं आणि सन्मानानं कष्टकरी माणसाला जगता